नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललो आहे नमन बघायला. धनावडेवाडी संगमेश्वरचं नमन आहे, तिथे चाललो आहे. आता सानेवर आलो आहे. आता मग तिथून मग आपण नमन बघायला जाणार आहे. चला आता ब्लॉग बघू कसं पुढे होते. आता सानेवर बसलोय, प्रसाद भेटला आल्याला. आम्ही आता नमनाला बघू शकता, आमचा क्रिएटर जातोय आता सानेवर आलेलो आणि आता बघूया. आता पुढे ब्लॉग चालू करेल आपला श्रवण भाई. तोपर्यंत हा आपला आहे ओमकार तांबे, तो ऋग्वेद मांडवकर, सुजल पिंपळे आणि हा आपला ॲडमिन. माझा ब्लॉग आज ह्याने हँडल केलाय. बघूया मॅनेजर ठेवलाय. मॅनेजर हँडल करतो. बघूया आता काय होतं पुढे. तर आता सानेवरून निघालोय. आता शाळेच्या इथे पोचलोय, मराठी शाळेच्या इथं. इथे मी पहिलीच होतो, पहिलीपर्यंतच होतो इथे मराठी शाळा आपली. नंतर दुसरीला मुंबईला गेलो. तर आता चाललोय नमनाला. सानेवरून झाले सानेचं काम, म्हणजे मीटिंग होती, पालखी आलेली, तर ते सगळं हिशोब झाला आहे. आता चाललो आहे नमनाला. तर तिथे बघू, धनावडेवाडी ते नमन, संगमेश्वरून बोलवलं आहे नमन. संगमेश्वर जाधववाडी असं काहीतरी त्या नमनाचं नाव बोलतो. यांनी ऐकलं आहे बोलतो. हां ऐकलंय मी, चांगलं आहे असं वाटतंय मला. काय सर्वजण बोलतात की नमन चांगलं आहे. आता बघूया आपण, बघू तिथे जाऊन कसं आहे नमन. नमनचे जास्त काही क्लिप नाही दाखवणार, थोडेसे दाखवणार. कॉपीराइट येऊ शकतो ना. हो, कॉपीराइट येतो गाण्याचा, म्हणून तुम्हाला पूर्ण नमन बघायचं असलं तर कॉपीराइट कसं येईल भाई? येतो कॉपीराइट. नमनाची गाणी वेगळी असतात, येतं तरी ते काही युट्यूबवर नाही. तर आता बघू नमन कसं होते पुढे. थोडेसेच क्लिप दाखवून. चला नाक्यावर आलोय आम्ही. तर नाक्यावरून इकडे जायची धनावडेवाडी. तिथे मग नमन आहे. चालू आहे सगळे. सुजल कुठे जातोस ते? इकडे सुजल, ओमकार, ऋग्वेद आणि सिद्धू, आपला लाईट मॅन. काय रस्ता कुठनं नीट नाही, कुठनं चालू आहे कुठनं तरी रस्ता ना. रस्ता बघा, पडलो. चलो चल ग सखी. नको कॉपीराइटची जाम भीती वाटते. झंझट मारा. चला नमनाचं चालतंय. जी नमनाचे जो पॅड असतो ना वाजवतात, त्याची जी वाईब येते वाजवल्यावर वेगळीच असते बाई ते. आता तू काय बोलू इच्छितो? मी बोलू इच्छितो साऊंडवर. नमनाला खूप मजा येणार आहे. जे मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा तरी नमनाचा अनुभव घेतला पाहिजे. बाय. येस. बाय कुठं चाललंय? सॉरी, चुकून बोललो. ओके, बाय तर बाय. चलो आता नमनाला आलोय. ते पूजेचे निमित्त असं नमन ठेवलंय. तर आलो आता बघू. इथे स्टेज आहे आणि तिथे पूजा वाटतं, मंडप बांधलाय. तर आलोय नमनाला. चलो नमनाला बसल्यावर भेटू. नमनाला आलोय. हा इथं स्टेज आहे आणि पुढे तिथं सगळे बसणार आहेत. ते सगळे बुरे आलेत. चलो. गावकरी मंडळी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित होतात आणि एक आनंद जल्लोष या ठिकाणी साजरा करतो. आज त्या निमित्तानं येणाऱ्या मान्यवरांचं सुद्धा या ठिकाणी आलोय. इथे नमन स्टार्ट होईल आता. हे बघा, इथे नमन स्टार्ट होईल. सगळे बसलेत, सौरजा सगळे वाटे बसलेत. आता नमन चालू आहे. नमन चालू झाल्यावर भेटू मग. रंग भरी रंगाला रंग भरी
आपल्या कल्याण असो, परंतु नारद मुनी मी इथं हजर नसताना माझ्या दरबारात तिलोत्तमा नर्तिकाचे नाच गाणं चालू कसं काय? नारायण नारायण लक्ष्याची रात्रभर करावी असा आशीर्वाद द्या. कल्याण असो अगदी सुद्धा अरे सर्व देवांना सलगी पल करून सोडून दे. आपला माझा आशीर्वाद आहे. पदार्थ आम्ही शहरामध्ये पाठवले नाही तर हे खाणार काय हो? काय खाणार? आपल्या कोकणात काही पैसा कमी आहे का? कमी आहे का? मुंबईला राहून येतो 4 दिवस शिकतो. 4 दिवस पैसा कसा असतो माहिती? हे किती पाहिजे तुला बोल. हे घे हे घे हे घे. पण जायला अशी वेळ येते की आहे तुला गाडीला पैसे निघणार ग. पण कोकणातला मुलगा आहे ना कधी वाकणारही नाही कधी झुकणारही नाही. आलं का ध्यानात? आलं ना? कमी आहे का आपल्या कोकणात? बरं कोणती जाऊ दे. मग अशी म्हणा म्हातारी कोण का बोलली? हे बघ, लवकर सांग. जोपर्यंत तिचं नाव कळत नाही तोपर्यंत मी माझा येणार नाही. कोणी नाही बोललं? अरे शाणे म्हातारीच्या कानात तू साबुतच म्हटलं. आलं का ध्यानात? हे येणार नाही. जाऊ चल मावशी बाजाराला, जाऊ चल मावशी बाजाराला, जाई माझ्या व्यापाराला, जाई माझ्या व्यापाराला. काय होतं नाही? हा? काय
कळवलं तुला पागल तू तर या कामाचा फाटलाय म्हणून माझी चाल चौकाची गत करताय तुम्हाला काहीच कळवत नाही हो नाचताय काय अगं लग्नाच्या आधीचे काय होत झाली चालते ना तुला कसं काम करायला काय हो मामा तुम्ही सांगितलं का चालते नाव तिला मग तिला कसं कळलं हा काय ग गाणं आठवलं मग बोल पाहू काय नाही का अगं पहिले दिवस आठवले लग्नाच्या आधीचे काय होत झाली आठवले ना तुम्हाला पण दिवस रस्त्यात पण कसे ते काय गाव म्हणजे त्यांचे सुद्धा वापर खाऊ ना काय हो? कळलं कसं लोकांना आता काय काय ग त्यांच्यावर पण गाणं आठवलं मग बोल भाऊ तुला एक चॉकलेट दे तुला तुला चॉकोबार तुला जपले रे कळदार विराजा वेडी तुझ्या प्रेमा आता नमन झालंय बहुतेकशी लोक गेलेत तर आम्ही पण चाललोय घरी पण नमन बघून झालंय आपलं तर आता आपण मंदिरात आलोय तर आजची रात्र आपण इथे झोपणार आहे आजचं नमन कसं वाटलं भाई मस्त होतं हा मस्त हा आणि तू ते कृष्णाचं तुझं हे सांगणार ते होता नको, ते नाही नाही ते पाहिजे भाई कृष्णाचं तो तुझा अनुभव तू कृष्णा बनले मस्त असते होता मला लहानपणी मी बनलो होतो मस्त वाटायचं ते एवढंच एवढंच तुला काय म्हणायचंय मला म्हणायचं की नमन मस्त होतं एक नंबर तुझ्या नमनावर लक्ष होतं की नमनावर लक्ष होतं आणि त्यांचं गण गवळण एक नंबर विषयच खोल एक नंबर आणि पाठचं नमन वगनाट्य आम्ही बघितलं नाही नाही पाठचं पाठचं कुठलं तुझ्या पाठचं नमन पाठचं नमन काय नाही काय पण बोलतो चला सिद्धू आहे तुला काय म्हणायचं एक नंबर नमून होता हा काय नाही काय नाही मस्त मस्त आलं चांगले मस्त? शूट वगैरे घेतलेले एक नंबर नमन मजा आली परत कुठे आले? जाऊ आपण. तर आजचं नमन खूप मस्त होता मी भरपूर दिवसांनी गेलो तर हा ब्लॉग इथेच एंड करतो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय